तर मित्रांनो आम्ही चाललो महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर। नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसात आज मी ब्लॉग काढायला लागलो मित्रांनो। आजपासून आपलं कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल, कारण का आज आपण स्वप्नांच्या बाहेर चाललोय। म्हणजे एक मिनिट मित्रांनो, कॉल आलता। तर मित्रांनो स्वप्न जी बघितलं होतं म्हणजे पूजानं काल अचानकच पूजाला स्वप्न पडलं। मग पूजा म्हणली नाही मला जायचंच आहे, की पूजाला स्वप्न कुठलं पडलं असं काय होतं ठिकाण ते, आणि स्वप्न पडलं ना आम्ही त्याच ठिकाणी का चाललो। तर आता जाण्याचं कारण तर लय मोठं आहे मित्रांनो, आणि असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणाचं पूजाला स्वप्न पडलं आणि पूजा म्हणली मला जायचंच आहे। आणि ती पण आपली गाडी आहे। हो का मित्रांनो, ही गाडी नवीन घेतलेली आहे आपली। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा नक्कीच मित्रांनो। भरपूर कष्टातनं आणि मेहनतीतनं घेतलेली आहे, काय विषय नाही मित्रांनो। पूजाला स्वप्न पडलं अचानकच रात्री की मला नाही जायचं आहे म्हणून पूजा रडायला लागली, कालवा करायला लागली। मग अचानक आमचं ठरलं जायचंय तर जाऊ। तर पूजाला विचारू कुठलं स्वप्न पडलं ना कसं पडलेलं, सस्पेन्स काय कुठं जायचंय तर मित्रांनो पूजानं आज टी शर्ट घातला। का घातला तर लॉंग रूटला चाललोय, भरपूर लांब चाललोय, कम्फर्टेबल वाटत नाही। नवरा कुठे ठेवलाय तुझं दिसत नाही तर मित्रांनो पूजा तुला स्वप्न काय पडलेलं? स्वप्न पडलेलं अशी माझं ड्रीम म्हटलं तर चालते। पूजा नाव सांगणार नाही, फक्त ती देवाचं नाव सांगेल असं कोणतं कुठं, आणि ती देव कुठलं आणि कुठं जाणार आम्ही ते फक्त सांगा तुम्ही। तर कोणत्या देवाचं स्वप्न पडलेलं? स्वप्न पडलेलं महादेवालाच चाललोय आम्ही, आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती, माझं ड्रीम होतं ते फायनली आता पूर्ण होणार आहे, आणि आता आम्ही चाललेलो आहे सगळेजण। आणि मित्रांनो माझी बायको स्वप्न बघणार आणि स्वप्न मी पूर्ण करणार, काही विषयच नाही मित्रांनो। तर मित्रांनो आज आम्ही चाललोय, इतक्या लांब चाललोय, खूप लांब चाललोय आणि महादेवाला चाललोय। आणि सगळं फॅमिली, मी, माझी लेकरं, माझी आई, माझी बायको, माझं मेहून, आम्ही सगळी संकट चाललोय मित्रांनो। आज तयारी आज इथं जाऊन आम्ही हा तर मित्रांनो तयारी कशी झाली ती दाखवतो तुम्हाला। अरे काय काय घेतलंय? तर ह्यात घेतलंय सगळं माल मटेरियल, म्हणजे आम्ही जाताना कुठे बाहेर जेवणार नाही। गेल्या सारख्या तिरुपतीला कसं गेलं तसं बाहेर जेवण बनवून चहाची सगळी सोय केली। गेल्या वेळेस काय काय वस्तू राहिल्या होत्या, पण ती वस्तू मी सगळ्या आठवणीने घेतल्या, तर बॅगा एवढ्या सगळ्या झाल्या। मग बघा राडा, विचार करा आम्ही किती लांबच्या गावाला चाललोय। काय कुठं चालू ते आता नाही, सस्पेन्स आहे, आता सांगायचं नसतं, सांगायचं आता आगोले हर हर। तर मित्रांनो आम्ही चाललोय कुठं कोणालाच माहित नाही, तर आईकडे जाऊया। आजे आम्ही चाललोय लांब, काय तुला सांगतो कुठं चाललोय काय चाललोय आम्ही माघारी आल्यानंतर, नाही तर तिथे गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करतो, काय सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसाठी। तर तुला नाही आग येणार आहे, तू काय आता तुला न्यायचं म्हणलं की जागाच नाही गाडीत, काय करायचं? आईला नाही स्वतःच्या एकटाच चाललाय। तर मित्रांनो आईला सुद्धा सोबत घेऊन जाणारच आहे, फक्त गब्बर सिंग इथं आहे आमचा। काय आमची पर्याय आम्ही कोबा यायचं, मग तुम्ही दोघं जण मिळून मोटरसायकल या की पूजा, तिघ जण मिळून मोटरसायकल या म्हणलं, काय का नाही। तर आम्ही कुठं चाललोय मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच। तर पूजाचं स्वप्न फायनली आज नाही 2 दिवसानं 3 दिवसानं पूर्ण होणार आहे का नाही। बुलेट घेऊन जायची नाही तर ठेवायची। आणि आई तुला सांगतोय तुझ्या पोरीला फोन करायचा नाही म्हणून सांग, 100 वेळा करणार मी, मला एकटीलाच सोडून चाललाय। आम्ही 10-15 दिवस येणार नाही। 15 दिवस तर नाही। तुझं नशीब किती चांगलं आहे बघ, तुझा नवरा कुठं फिरवायला हम चढ झाडे पे। तर चला मित्रांनो प्रसाद कडे जाऊया आता, चल प्रसाद बघ बरं झालंय का, चल बघ। हो पाहुणे काय कधी जायचंय? सरप्राईज आहे बरं का, लय मोठं पब्लिकला आपल्या। कुठं चालू ती सांगितलं नाही अजून, तर त्यांना सांगायचंय कुठं निम्यात गेल्यावर सांगू आपण। हा चालतंय, हा चला कुठं आहे बघू पूजा। तर हो का मित्र, हे झाले का, झालं चला की। आलू 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 काय 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 काय। तर मित्रांनो झालंय, प्रसादची पण बॅग भरली आहे, प्रसाद भरली आहे। आणि का भांडण करायला लागला? काय चालू आहे काय काय रे तू, काय चालू किरकिर काय रे तू, रडायला लागलाय का काय? डोळ्यात पाणी आहे मग काय? जायचंय ना तर जावा गपचूप, हे यार जाऊ दे बा, भांडण करणार आपण बाहेर येतात रे।
स्वतःची किरकिर बंद करायची माणसाने. कशा पाय चालू आहे तुमची दोघांची? हा जाऊ का नको पहिले सांग मला फर्स्ट. मी जावं म्हंटले की मग किरकिर कशा पाय करते? कोण करते किरकिर? म्हणजे स्वतः जायचं दुसऱ्यावर नाही. किरकिर करायला चालतं आणि आम्ही साधं बोललेलं ती पण चालत नाही. बास कर आता. लय वाढलं लागलं. आरू बाय बाय बाय. मला पदी चल. आमच्या आरूला पदी येणार आहे. आरू मला पदी. आरू मी चाललोय का पदी? हा आय लव्ह यू. आरू आता पप्पाला पण घेऊन चाललोय बरं का मी. हा पप्पाला म्हणू जा सावकाश जावा आणि दमाने या. हा चौकात जावा. दामान जातो ना हा, दामान. पदी काय? पदी मला. तुला बरं वाटतंय ना आता? इथं अगं मला. तर मित्रांनो कावळा आमची लय गोड आहे. सांगत ते ऐकते. आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय अजूनही सस्पेन्स मध्ये सस्पेन्स राहिले. रे तुम्हाला सुद्धा सरप्राईज आहे. गेल्यानंतरच सांगणार कुठे गेलोय. मला कशाचं सरप्राईज? तुम्हाला लोकांना सरप्राईज अहो असणार. कुठे गेली होती? आम्ही आमच्या घरात थांबणार. अयो म्हणजे ह्या आपल्या घरात म्हणा की. मग ती आता काय म्हणायचं? अहो तुम्हाला सुद्धा नेलं असतं पण समजून घ्या की तुम्ही. जाऊ दे आता काय. काय आता ह्याला सुद्धा नेलं असतं बरं का. आरू मन येतात तर. हा मग आरुमुळे नेता तर येतं. मित्रांनो या दोघांची काय तर छान छान चालू आहे. असती ना. आपल्याला काय जरा बाहेर जातो. मी बाहेरचं तुम्हाला दाखवतो. लवकर करा भांडण ना या. हा. ते ऋतू जरा नाराज झाली त्याच्यावर चालले ना एवढं लांब चाललोय आम्ही. तर जरा थोडं म्हणजे वाईट वाटणारच की हे 15 ते 20 दिवस एकटी राहणार घरात. त्यामुळे थोडं तिला वाईट वाटायला लागलं. काय अडचण नाही. एकटी नाही आम्ही पण आहे. तुला पण वाईट वाटणार? मग मला पण वाईट वाटायला लागले. तुला येताना बर्फ घेऊन येऊ का? आमचा पप्पा दिवसभर अगं मी चाललोय शूट करायला. लवकर या बघा, shooting चाललंय. ए, आहे. काय लवकर या आम्हाला. गाडी चक्कर मारायची परी मागे लागली. आम्ही मस्तपैकी शूट करायला चाललोय मित्रांनो. शूटिंग साठी आम्ही चाललोय शूटिंग साठी. तर गाणं बघा म्हणावं. नमस्कार मित्रांनो म्हण. हा म्हणल्याशिवाय बोलणार नाही बरं. मग मी नेणार नाही बर्फात तुला बर्फात नेणार. नमस्कार मित्रांनो. आमच्या मामाच्या चॅनलला माझ्या मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन गाणं इकडे बघ इकडं. नवीन गाणं पूर्ण बघा आल्यावर पप्पी द्या मला. तर मित्रांनो परी इमोशनल झाली. अगं झालं का नाही? तुम्हाला बॅग भरायला होती. बरं की माझं काय आता माझी इस्त्रीचे कपडे आणले. हा इस्त्रीचे कपडे वय गाडीत थांबवलं घेऊन. इस्त्रीचे कपडे राहिले त्यात आए झुकी झुकी नजर तेरी कमाल कर गई. तर बॅग ही यात इस्त्री करून कपडे आणलेत मित्रांनो. मस्तपैकी आता या गाडीत ठेवणार आपण. कारण का ह्यात पेज भरपूर आहे. ही महत्वाचं आहे यात ठेवणार. पूजा कशात ठेवायचं बॅग इथे ठेव घे. ठेवा की दर घे बरं. घरात मला ती गाडीची पूजा करू द्या लागते तोपर्यंत. मित्रांनो ह्यांची कामं पण मलाच करावं लागते. ही माणूस काय काय मला कुठंही बघा कसं कुठं पालतं आहे. करायचं? आणि आता काय करा माहिती का, ही जर्किंग त्यात ठेवा आणि त्या बॅगेत आहे ना आपले रोज वापरायचे कपडे आहेत ते ठेवा. पोरांचे त्यातले 2-3 शर्ट काढा. गोल्याने हा तुम्ही मोठी केली बॅग. असं कसं करायला लागलंय हो? एक काम सांगितलं तर नीट करत जावं की. उघडली का? उघडली घे, सांडल नाही येत. तर मित्रांनो ही कपडे ह्यात ठेवतो अशी मस्तपैकी. आणि ती त्यातली जर्किंग काढून पण त्यात ठेवा. कारण की आपण वर जाताना वर जातानाच घे. पिशवी शोध घ्यायची. पिशवीत आपले कपडे ठेवले तोपर्यंत. बिस्किटच्या डब्यात चिंगम होते. कुठल्या बिस्किटची हवा काय म्हणते? ऐका की 2 मिनिटं ही करू का? स्टॉप करू का? नाही नाही थांब जरा झालंय माझं. थांब आलो मी थांब. हा लावू नका का सांगते की. तर मित्रांनो चला आता आपण कुठं चाललोय तुम्हाला समजेलच लवकर. आणि युट्यूब चॅनलला कोण नवीन असाल की युट्यूब नाही युट्यूब चॅनलला कोण नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रांनो. आता हे पुढचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. नेक्स्ट व्हिडिओ ब्लॉग मध्ये.
हे झाली आहे पूजा गाडीची पूजा चालू आहे ना बाय तर मित्रांनो ड्रेस वगैरे चेंज करा म्हणलं गाडीची पूजा चालू आहे घरात तोपर्यंत फोन वाजायला लागलाय मामीचा फोन आहे बोला की